दरोडा, अपहरण आणि बलात्कार, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनांचे सावज तुम्हीही होऊ शकता। आमचा उद्देश तो फक्त तुम्हाला खबरदार करण्याचा। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गिधाडांचे चेहरे महिलांपासून चिमुरड्यांपर्यंत प्रत्येकालाच आपलं सावज बनवत आहेत आणि होतोय रक्ताच्या नात्यांचा खून। याच गिधाडांचे चेहरे आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत खबरदारमधून। राधेमा, कांदिवलीमध्ये गुन्हा दाखल झाला आणि चर्चेत आली ही भोंदूमा। तोंडावरती मेकअप फासून हिनं अनेकांना गंडा घातला। आपण दैवी अवतार असल्याचं सांगत लाखोंची लुबाडणूक केली। हिच्यावरती जेव्हा कारवाईचा बडगा उठला तेव्हा तिनं पळ काढला आणि गावोगावी फिरू लागली। मात्र कितीही फिरली तरी तिला चौकशीला सामोरी जावंच लागेल। कोण आहे ही राधेमा? खंडणी गोळा करणारी ही राधेमा आली तरी कुठून? पाहूया सविस्तर वृत्त। मेकअप फासणारी राधेमा, खंडणी गोळा करणारी राधेमा आणि आता चर्चेत आलेली हीच ती भोंदू, भपकेबाज, ड्रामेबाज राधेमा। माँ की चौकी करून भाविकांकडून खंडणी गोळा करायची, कडेवर घेऊन नाचा आणि श्रीमंत व्हा असा गंडा घालायची। त्यामुळे तिला उचलून घेत नाचणाऱ्या कुबेर भक्तांची कमी नसायची। तिचा आलिशान मठ धनिकांच्या धनानं भरून जायचा। आता मठातला हा ड्रामा पहा, पहा आंधळी भक्ती काय असते। डोळ्यावर फेकू राधेमाने बांधलेली पट्टी किती घट्ट आहे पहा, आणि याच राधेमाकडून अक्षरशः कोट्यवधींची खंडणी गोळा केली आहे। पहा हा राधेमाचा मायाजाल। राधेमाने जमवली 10 वर्षात कोट्यवधींची माया। मुंबईत 30 कोटींचा आलिशान मंगला, कोट्यवधींचे दागदागिने। राधेमा वापरते 2 लाखांचे बूट। राधेमाची साडी 7 लाखांची। राधेमा वापरते जगवार गाडी। राधेमाच्या ताफ्यात महागड्या गाड्यांची फौज। हो, ही खंडणीच जमवली तिनं। गुंड जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागतात, ही गंडा घालून मागते, हाच काय तो फरक। बरं, अध्यात्म आणि राधेमाची चुकामुक झाल्याचं आता इथं वेगळं सांगायला नको। हिंदुस्थानला संतांची मोठी परंपरा आहे। त्या संतांना मोह, माया, मत्सर यांचा लवलेशही नव्हता। पण आता ही पहा स्वयंघोषित दैवी अवतार। जबरदस्त मेकअप, लाखोंची ज्वेलरी, पैशांची उधळपट्टी। आता सांगा कोणत्या अँगलनं ही आध्यात्मिक मार्गावरची वाटसरू तरी वाटते का? कहाणी इथंच थांबत नाही। आता स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या राधेमाचा हा अवतार पहा। कुणी तिला देवीचा अवतार मानतं, तर काहींच्या मते ती साक्षात दुर्गेचा अवतार। भक्तांची ही श्रद्धा, आता ही श्रद्धा आंधळी की डोळस हे या भक्तांवरती अवलंबून। देवीचा अवतार असल्याची बोगस मार्केटिंग करत तिनं कुबेर, धनिकांचा मोठा डेरा जमवलाय। धनिक, सिनेस्टार, राजकारणी अशा डोळस आंधळ्यांची ही देवी। वर्षानुवर्ष अंधभक्तीचा हा खेळ सुरूच राहिला आणि सातत्यानं यानं त्या कारणानं राधेमा चर्चेत राहिली। चर्चेचा फायदा सर्वांना याप्रमाणे चर्चेमुळे राधेमाचं हे दुकान सुरूच राहिलं। खंडणी गोळा करून तिनं गडगंज श्रीमंती मिळवली। मुंबईच्या आलिशान मठांमध्ये राधेमाचा दरबार भरतो। स्टार ते धनकुबेऱ्यांचा जमावडा या मठात असतो। म्हणतात नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये, पण राधेमाच्या आस्थेच्या वादामागचं रहस्य काही वेगळंच आहे। कोण आहे ही राधेमा? कुठून अवतरली राधेमा? पंजाबच्या गुरुदासपूर आणि राधेमा यांचं कनेक्शन तसं खूप महत्वाचं। ही राधेमा गुरुदासपूर मधल्या दोरांगला मधली सुखविंदर कौर उर्फ गुडिया म्हणजेच राधेमा। लोक त्यांना बब्बो असंही म्हणायचे। पूजा अर्चा, भजनाची बब्बोला आवड अगदी सुरुवातीपासूनच। सुखविंदर कौर उर्फ बब्बोचं लग्न मुकेरियाचे सरदार मोहन सिंग यांच्याशी झालं। लग्नानंतर सुखविंदर कौर उर्फ बब्बो दोरांगलाहून मुकेरियाला आली आणि इथं त्यांची भेट झाली ती महंत रामदीन दास यांच्याशी। या दीक्षेनंतर घरदार न सोडता ती मुंबईला आली आणि 10 वर्षात सुखविंदर कौर उर्फ राधेमानं भक्तांसह भरगच्च मायाही जमवली आहे।
राधेमाच्या विरोधात कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केलेल्या निक्की गुप्ता यांनीच राधेमाच्या डान्सची पोलखोल केली। राधेमाच्या चौकीत अश्लीलता पसरवली जात असल्याचा मोठा आरोप त्यांच्यावर झालाय। तसंच राधेमा भक्तीच्या नावे लोकांकडून खंडणी उकळते असा आरोपही त्यांच्यावर आहे। मैंने ये वल्गैरिटी, ऑब्सनिटी और हर्टिंग रिलीजियस फीलिंग्स और चीटिंग की कंप्लेंट की है। मैंने उस कंप्लेंट में मैंने जो देखा था, मैंने जो विटनेस किया था, वहाँ पे क्या क्या चीज़ें होती, जैसे लोगों को बुलाना, गोदी में उठवाना, किस करवाना एक दूसरे को, वहाँ पे अश्लील जो हरकतें होती उसके बारे में मैंने कंप्लेंट किया। और लोगों को ठगना, एक्चुअली एक देवी का अवतार अपने आप को बताते हो और आप ये दावा करते हो कि राधे माँ के दर्शन करने से आपके दुख हर जाएंगे, आपका ये आपकी बहुत सारी चीज़ें अच्छी हो जाएगी। और फोटोग्राफ्स लगाना, होर्डिंग्स लगाना, होर्डिंग्स लगा के लोगों को अट्रैक्ट करना, इस तरह की चीज़ें। और एक धर्म गुरु होने के नाते आप बॉलीवुड के गाने पे डांस कैसे कर सकते हो? इन सब चीज़ों को मैं एज अ हिंदू लेडी और एक औरत होने के नाते मैंने जो चीज़ें वहाँ देखी वो मुझे आपत्तिजनक लगी। इसके लिए मैंने इसके खिलाफ आवाज़ उठाई और मैंने पुलिस कंप्लेंट राइटिंग में दी है। कांदिवलीमध्ये पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे वकील फाल्गुनी ब्रह्मभट यांनी तक्रार केली। कोणत्याही क्षणी राधेमा गजाआड होऊ शकते। नौटंकी राधेमाच्या खोट्या चमत्काराचा बुरखा फाटणार असल्याचंही दिसतंय। त्या भीतीनं राधेमा पोलिसांची चौकशी आणि माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर न देण्याचा प्रयत्नही तितकाच ड्रामेबाज वाटला। आप कुछ तो बोलिए, हम सुबह से आपके साथ मतलब आपको मिलने के लिए आए हैं, 15 घंटे खड़े हैं हम मीडिया वाले। मैं कुछ नहीं बोलूंगी, मेरा न्याय ऊपर वाला करेगा बस। राधेमाच्या कांदिवली इथल्या चिकुवाडीमधील निवासस्थानी चौकशीसाठी पोलीस गेले होते, मात्र राधेमा तिथे नव्हती। पोलिसांनी लुकआउटची नोटीस जारी केली आणि राधेमा इकडे तिकडे पळू लागली। शुक्रवारी हीच नौटंकी राधेमा औरंगाबादच्या मेडोड नावाच्या हॉटेलमध्ये लपली। कुणाला खबर होऊ नये म्हणून हॉटेलमध्ये भलत्याच नावानं रूम बुक केली, पण तिची नौटंकी जास्त वेळ टिकली नाही आणि जय महाराष्ट्राचा कॅमेरा तिथे पोहोचला। राधेमाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। त्यांचा कुठलाही चमत्कार चौकशीपासून आणि आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षेपासून त्यांना वाचवू शकणार नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। भोंदू राधेमाचा पर्दाफाश असाच सुरू राहणार आहे। खबरदार मध्ये आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा परततोय, तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा खबरदार।